नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 7,690 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 147.10% जबरदस्त रिटर्न बनवून दिली आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 26,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, जेफ्रीज बुलिश ऑन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, अंबर एंटरप्राइजेस रिमेन्स टॉप स्टॉक पिक. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 8,840 रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1.93% म्हणजे जवळपास 2%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 7,320.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 65.51%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9.65 थाउजंड करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 10,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडवर 2 अपडेट आलेले आहे आणि दोन्ही अपडेट्सला एक एक करून कव्हर करूया. मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेड बॅक्स ऑर्डर टू सप्लाय 2,429 ॲम्ब्युलन्सेस टू UP गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, फोर्स लिमिटेडला UP गव्हर्नमेंटकडून 2,429 ॲम्ब्युलन्स सप्लाय करण्याचा ऑर्डर मिळाला आहे. तर मित्रांनो, ही झाली पहिली अपडेट. चला आता बोलूया दुसरी अपडेटबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेड गेन्स आफ्टर सेल्स क्लाइंब 8% मंथ ऑन मंथ बेसिस इन डिसेंबर 2024. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडचा सेल्सचा आकडा डिस्क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडचा सेल्स मंथ ऑन मंथ बेसिसवर 8%ने इन्क्रीज झाला आहे डिसेंबर 2024 मध्ये. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला फोर्स मोटर्स लिमिटेडचा शेअर पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेला दिसत आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,223 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 104.84%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड सेक्युर्ड T&D ऑर्डर्स वर्थ ₹1,097 करोड. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची किंमत आहे 1,097 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये ड्युरिंग द मार्केट एक स्पाइक पाहायला मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे या कंपनीचा शेअर आज पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 433 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 133.68%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, वायझॅग पोर्ट सायन्स ₹300 करोड डील विथ RVNL. तर मित्रांनो, वायझॅग पोर्टने
RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडसोबत 300 कोटी रुपयांची डील साईन केली आहे. कशासाठी? फ्लायओव्हर ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनसाठी. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 276.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.20% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 34,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड Q3 बिझनेस अपडेट. डिस्बर्समेंट्स ॲट ₹16,450 करोड. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या Q3चा बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा डिस्बर्समेंट्स 16,450 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, या कंपनीचा बिझनेस ॲसेट्स इयर ऑन इयर बेसिसवर जवळपास 18%ने इन्क्रीज होऊन झाला आहे 1,14,900 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 126.10 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला -23.58% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स Q3 बिझनेस अपडेट. AUM ग्रोज 26% इयर ऑन इयर बेसिस टू ₹1,08,300 करोड. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपला Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन 1,08,300 कोटी रुपये आला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.